काय दिवस आले लेख हे सुनी सगळं हाताने करावं लागत आहे. यांच्यासाठी ठेवा कमवून, यांच्यासाठी बंगले बांधले, यांच्यासाठी जमिनी घेतल्या. काय म्हणले? काय नाही, काय केलं आमच्यासाठी? आता काय राहिलंय करायचं? जेवढं होतं तेवढं तुमच्या हवाली केलंय. काय तेच विचारते, काय केलंय? हे बंगला कोणी बांधलाय? लोकांना असं सांगत फिरता का हे केलं ते केलंय? अरे मग साधा चहा करून द्यावा नाही का? भाकर हाताने करून आहेत खातोय. ना हातपाय, मग स्वतःसाठी चहा पण करता येत नाही काय? हे काय हातपाय हाय म्हणून तर करतोय. हा मग काय बडबड करत होते? सांगतोय माझ्या नशिबाचे मला. ठेवलंय तेवढं उपकार माना. जास्त बोलायला लागलेत. तू ही गाव कोळपून आणि मला सांग. ओ नीट ऐकित राहा. माझा नवरा काय म्हणत नाही, तुम्ही कोण लागून गेले मला बोलायला? सासरा आहे तो, आम्ही सासरा. हा ते हे लक्षात ठेव. तुमचा गैरसमज येतो. मी नाही मानत सासरा बिसरा काही. अर्धा गावऱ्या मसनात गेल्या तरी नखरे बघा म्हातारायचे. कशाला मी म्हणते या वयात चहा पाहिजे तुम्हाला? म्हातारपण आहे, तल्लप होती. हा कायची तल्लप बिल्लप? असे चोचले बिचले नाही करायचे काय? ते भाड्याला ठेवलंय बैल करून आणि तू गुरक मायावर. लाज वाटते का पोराला असं बोलताना? पोराला मग पोर काय काय ते? मग काय? अरे बैल आहे तो, बैल. त्या बायकोचा बैल झालाय तो. सांगती मला. सुनासोबत कसं वागायचं, कसं बोलायचं कळतं तुम्हाला? आणि मग सुनाला कळत नाही का सासऱ्यासोबत कसं वागावते? हा मग कळतं ना. मग चहा कळत तर चहा करून द्यावा ना. मी नाही मोकळी नाही चहा मोकळी ना करून द्यायला. आणि ते बंद करा नाटक चहा बीचे. काय 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 मला कळेल का काय झालंय, काय चाललंय कळेल का मला? तुम्हाला काय नाही कळालं कळणार असतं तुला. ना? बघा तुमचे बाप कसे हा. फडाफडा बोलू राहिले मला. कळाला असतं ना, ही वेळ नसते आली मायावर. बैल वगैरे काहीतरी म्हणत होते, मला वाटलं का काय हा तुम्हाला म्हणे बैल आहे, बैल बैल. मग बघा तुम्ही माझे वडील आहात बरं का, लक्षात राहू द्या. हा शोभत का शोभत? आपण जर म्हणलं बैल मग कसं वाटन यांना? पण झालं काय नेमकं मला ते कळेल का? अरे आली गाव कोळपून मायावर पडली. हे कळतं काय आणि ते कळतं काय आणि काय करता आता तुम्ही? माझं काम होतं म्हणून मी गावात गेले. मला म्हणे गाव पळकून आली का? असं बोलायची पद्धत आहे का यांची? कोळपून कोळपून. हा तेच ते. हा अरे पण मी काय म्हणतो, तुमचे ना दर तासाभराला 2 तासाला नुसते भांडणं भांडणं भांडणं. माझं डोकं बधीर व्हायला मी लागलं. म्हणून म्हणते कुठं तर नेऊन घाला ना तिकडं. आता कसं नाही. घालेल? माझा बाप येतो, त्याला कसं असं मी नाही का कोण त्याच्या- तुमची? मी जाऊ का निघून? त्याच्यावर बसलेली आहे तू, कुठं नेऊन घालायला? तू पण पाहिजे, हे पण पाहिजे मला. तुम्ही नका बोलू मधी मधी लई. बरं ऐका ना, मी माझ्या लेकाला बोलतोय, तुला नाही मी बोलत. माझ्या नवऱ्याशी बोलतीये. हा मग बोलतोय नवऱ्याशी. तुम्हाला बायको दिसत नाही आहे ना? मला माहिती होतं बापाचीच बाजू घेणार तुम्हाला बायकोची किंमतच नाहीये. मी म्हणते मी म्हणून आहे ना राहिले, दोघांना झेलू राहिले, भाकरी करून खाऊ घालू राहिले. मी म्हणून राहिले नाही तर गेले असते म्हणाव. गेली ना तुमची एक. हा तुम्ही का नाही गेले त्यांच्या बरोबर वर लगेच? त्या नशिबाच्या गोष्टी आहेत त्या. गबसा एवढं चालय तुम्हाला. बापाची साईड घेणार माहिती मला. मी काय म्हणतो, नका म्हणू. नाही म्हणत पण मी मला नका म्हणू. बापाला म्हणा काय म्हणायचं ते. याच्यामुळेच तुझ्या डोक्यावर बसली ती. असं खाली मान घालून बायलावानी उभा राहतोस. मग आता काय करू काय मी? करू? बरं, तुमचं- जेव्हा लग्न लावून आणलं ना तेव्हाच नीट करायला पाहिजे होती. आता काय उपयोग आहे? आता वेळ निघून गेली. कशाला तोंड मला आता बोलायला होता? भांडणं लावून राहिले काय नवरा बायकोचं? संग बोलतो, तुझ्या संग नाही बोलत मी. भांडणं लावून राहिले काय आमचे? भांडणं काय? मग नवरा आहे, जरा नीट बोलाव त्या संग. मी सासरा आहे, माझ्या संग नीट बोलाव. मी बघन माझं. शांत व्हा, शांत व्हा. शांत- शांत व्हा जरा. काय 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 लावलं? समजून सांगा त्यांना. आणि हे चहाचे नाटक बंद करा. साखर संपत्ती म्हणा. मी माझ्या बापाच्या तू दे ना करून मग चहा त्यांना. मी हा काय म्हणले? तू चहा करून दे ना त्यांना. परत परत काय म्हणले? तू त्यांना चहा करून दे हे म्हणतो. लाज वाटते का? हा मी चहा करून देऊ? मग मी चहा करून देऊ? आता माझ्यासाठी करते तर त्यांच्यासाठी पण कर ना. तुमचा बी बंद करी ना चहा. समजून सांगा. बापरे, मग आता काय करायचं मी? पक्कड घेऊन ये तेवढी. मोकळी नाही मी. अगं निदान पक्कड तरी आणून दे. गाडा. जा माग तिच्या बाईला. बघ तो इकडे थोबाड घेऊन. आले का? केव्हाच आलोय मी, आवाज पण दिला तुला, पण तुला ऐकायला नाही आला माझा आवाज बहुतेक. आवाज निघतो का? निघत नाही, पण देण्याचा प्रयत्न केला ना मी. प्रयत्न केला, तुला ऐकायला नाही हो आला. मी तुम्हाला सांगते. हा. तुमच्या बापाने ना नेमकं पैसे कुठे ठेवले काहीच कळणार. पहिले तरी देत होते इकडून तिकडून थोडंफार नाही का. आता तो काही बघतोच नाही, देतच नाही. आपण कुठून खाऊ घालायचं सांगा बरं. आता मला शॉपिंग करायची, मला पिक्चर व्हायचंय. तुम्हाला सांगितलं ना पैसे आणले का? आणलेत बरं का पैसे. ते शेजारी आहेत ना त्यांच्याकडनं आणलेत. 2,500 पुरतील ना आपल्याला? 1 फक्त? 2 2,500. हा 2,500 लय मोठी रक्कम आहे अगं.
एवढ्यात काय काय घेणार मी? अगं नशीब त्यांनी तेवढे दिले माहिती का, आधीचीच उधारी द्यायची पिक्चर पण बघायचा होता मला. मग पिक्चर बघून आपण होईल ना त्याच्यामध्ये सगळं. नाही झालं ना मग बघते तुम्हाला. तुला तेच म्हणतो, जरा वडिलांबरोबर जरा प्रेमाने बोलले तर तेवढे देतील आपल्याला पैसे. आता ते देत नाही म्हणूनच मी अशी वागते ना त्यांच्या बरोबर. पहिले देत होते तेव्हा नीट वागत होती का नाही? लय उशीर झालाय, चला बरं पटकन. ते हा जेवायला वाढतील म्हणा, काय भूक लागली भाकर. त्यांना काय म्हणता, मी दिसत नाही का तुम्हाला? मग तुलाच म्हणतोय. हात नाही का तुम्हाला दिसत नाही का मी बाहेर चालले, काहीतरी काम असन टोकायचं फक्त बस. आता कुठे चालली फिरायला? चालले माझ्या नवऱ्या बरोबर. नवऱ्या बरोबर जाय. कुठे चालली? तुम्हाला काय सांगू? सासरा आहे मी, काय सांगू माझी? काय संबंध? ऐक ना अगं त्यांना जरा थोडासा साखरेचा त्रास आहे. मग जर थोडस दिली भाकर वगैरे थापून मी नाही देते का भाकरीला, आहे ना केलेली, हाताने घ्यावा खावा. आता खाऊ पण घालू यांना, एवढंच राहिलंय. खाऊ नको घालू, मी माझ्या हाताने खातो. मजा. मी काय म्हणतो, मी वाढू का त्यांना? तू एक 10 मिनिटं वाट पाहते का माझी? मी वाढतो त्यांना. काय म्हणले? 10 मिनिटं वाट पाहत जायचं ना, आपल्याला उशीर होतोय ना. हा. हा चल मग जाऊ. दादा तुम्ही घ्या हाताने आणि खा. आता तुम्ही समजून घ्या म्हणजे. हा? समजेल काय समजायचं ते समजेल समजेल ना. जा बाजाराला धरा सांग जाय. हा चालतं. तुम्ही नका शिकू दे त्यांना, कळतं काय करायचं काय नाही. बरं येतो दादा. आणि जेवण झाल्यावर भांडे धुवून ठेवा, ठेवू नका माझ्या नावावर. ते बघा धुवायचे का तसे बघत नाही धुवून ठेवायचं काय. बरं नका तू, मी धुईन मला आहे सवय. चला. मी धुईन ना, हा, तुम्ही धुईन. नका धुईन, मी धुईन. हा हा. आणि चांगली फिरून या. चला. हा आलो येतो. हा दादा. हा. काय लागलं तर फोन करा मला. अहो, चला. हा आलो ना. हा. डोकं खराब करते. आले का तोंड घेऊन? ती गाडी कोण आणीन? आलो एक याला अक्कल नाहीये. चला पटकन. आलो कुठे जायचं मला सगळं मूड खराब करते. बस ले बाजू नका घे जाऊ बापाची. बर काय? नाही घेणार टोपल्यात भाकरी ठेवल्या म्हणली आणि भाकरीचा तर तुकडा नाही टोपल्या. खोटं तरी किती बोलाव. अरे इथं भूक लागली मला, गोळ्या खातोय मी. राम राम. राम राम. या सरपंच. काय म्हणत होते? काय एकट्याचीच बडबड चालली? चाललंय काय प्रपंच. हा. लेख सुना कसे वागत येत कसं नाही. काय झालं? अहो चहा पेलो, तिला म्हणलं मला भूक लागली भाकर वाढ, मला म्हणले करून ठेवले टोपल्यात. हा आणि गेले फिरायला दोघं कुठं पिक्चर बघायला का शॉपिंग का काय करायला. बर. आणि घरात टोपल्यात भाकरीचा तुकडा नाही. तुम्ही याच्या मागे मला 5-6 वेळा सांगितलं घरात. सांगून कटाळा आलाय मला. हा यांच्यासाठी एवढं कमवून ठेवलं. 15 एकर जमीन, हा. 2 एकर वडिलोपार्जित, 13 एकर घेतलेली, माहिती. हे बंगला बांधून ठेवला यांच्यासाठी. बरं. हा? आणि जर हे मला जो टायमाला भाकरी तुकडा देत नाही म्हणले हो, हा. करायचं काय सांगा ना. कोणाला सांगावं माहिती कहाणी. अरे रामभाऊ अवघड आहे राव तुमचं. अवघड आता काय जे आहे ते बरं आहे सरपंच. अजिबातच बरं बघत नाही तुम्हाला सून. काय लेख असा आहे का, तो बायकोचा बैल झालाय. हा ते खाली बघ म्हणलं तर खाली बघतोय, वर बघ म्हणलं तर वर बघतोय. बिलकुल ऐकत नाही दिसून. असं का? हा. बर. आता हे तुम्ही मला भरपूर वेळा गारणं सांगितलं बरं का, आता मला पण देख होत नाही. आता काय करू सांगा बरं सरपंच. एक आयडिया आहे माझ्याकडं, सांगू का? सांगा. करतान का? तर आता तुमच्या पुढं नाही माझ्या पुढं पहिल्यापासूनच नाही आणि मला तुमची हालही देख होत नाही. तुम्ही जे सांगता ते काय वाईट सांगता का? सांगा. चाललो होतो म्हटलं बघा काय चाललंय रामभाऊचं. काय आता हे असंच आहे. बर तुम्हाला एक आयडिया सांगतो. सांगा. होईन का? हा नक्की. हा आणि मग बघा कसे. हा जमणार ना? चाला आता तुम्ही म्हणतात म्हणल्यावर करू. हा प्रयत्न करायला काय हरकत हा? आहे? प्रयत्न करायला काय हरकत ठीक आहे? आहे.
हा. चालेल. चालेल चला मग येऊ का हा, या. असं करायचं हा फक्त. आता त्यांना एकदा येऊ द्या. हा, आम्ही करतो बरोबर चालेल. हा? ठीक आहे. आम्ही काय करायचं ते करतो ठीक आहे चालेल चालेल ठीक मी तयार आहे. हा आहेत ना हा. चालेल ठीक आहे तुम्ही फक्त ये नका करू मी कशाला आता माझ्या जर चांगलं भाल्याचं, तुमच्या भाल्याचं. भल्यासाठी होत असेल तर मी चालेल. काय नको म्हणू. येऊ का मग या चालेल ठीक चांगलं धन्यवाद बरं का. चालेल हा. चालेल. व्हायला भारी आयडिया दिली राव सरपंचांनी. जर आयडिया सक्सेस झाली ना बघा लेखन सून कशी वटणी येते. टायमाला अन्न पाणी दिलं पाहिजे यांनी मला. काय चाललंय काय चाललंय सरपंच साहेब तुमचं? काय नाही चाललं होतं मळ्यामध्ये म्हणलं काय चाललंय काय नाही बघा तुझं कॉलेज चालू आहे की नाही हा मस्त चालू आहे. मस्त चालू आहे. आता सुट्ट्या आहे ना असं त्याच्यामुळं, का हा. बरं 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 हे गायला चारा टाका. असं का हा. अरे ते तुमच्या शेजारी तर ते दिने नाही का तू आणि त्याची बायको हा, ते शेजारचे आमचे. हा, हा हा. तू अजिबातच म्हाताऱ्याला बरं नाही बघत राहू हा हा तुम्हाला समजलं असेल ना मग तुम्ही आवाज बिवाज येत असेल हा येतोय तुम्हाला. म्हाताऱ्याचा आवाज येतोय बरं का? मला माहितीये का ते चुलीवर स्वतः करून खातात. असं ना हा, मी म्हातारा पाहिलं. हा. पाहिलंय आम्ही रानाबिनात काम आणि एकुलतं एक पोरग आहे ती हा ना बाई मी तेच म्हणलं त्या दिवशी मनातल्या मनात हा. म्हणलं ही सून काय ढासफूस करते अहो लयच ढासफूस करते ती म्हाताऱ्याला खात्यात आटा रडवती मारणा मातीचं. असं हा मी त्यांच्या दारातून जायला लागतंय ना मला बाहेर रानाकडं. तुम्हाला एक माहिती आहे का हा. म्हाताऱ्याकडे आहे ना एवढा पैसा आहे लाखांनी नाही कोटीनी पैसा आहे हा हा त्यांनी फक्त तेवढा बांगल्यालाच पैसा दिलेला आहे त्यांना म्हाताऱ्याकडे एवढा गडगंज पैसा आहे ना पण या नवरा बायकोला माहितच नाही कारण म्हाताऱ्याने दाखवलाच नाही कधी हा व्हय? असं आहे म्हाताऱ्याचे तर एवढे हाल चालवले तिने बरं हा. का तर तुम्ही एक काम केल्याचं बरं होईल काय करायचंय? सांगायचं म्हाताऱ्याकडे लय पैसा आहे मग म्हाताऱ्याला जीव लावतील कमीत कमी हा हा एवढं काम करायचं करतेच मी तेवढं काम. हा? करतेच. हा, तेवढं काम करायचं तुम्ही मी जाते का? म्हाताऱ्याला थोड्या बघा वेळाने. कसं एकदम फुलात ठेवते ते त्या घडीवरच्या तुम्ही गेले हा. का उस यांना यांचं बघत चारा पाणी करा. चारा पाणी आणि लगेच पाणी जा. बिणी पाहिजे हा, ते लगेच मी देखवत नाही डोळ्याला देखवत नाही अगदी रडायला येते माणसं हा ना, असं त्या म्हाताऱ्याच्या आम्हाला आधी. बरं झालं तुम्हाला माहितीये का दोघी दोघं नवरा बायको आहे ना पिक्चर बघायला जाता बाहेर आणि त्या म्हाताऱ्याला ठेवता घरीच. खरं हा. तू पाहिलं का आता आम्ही शेजारी म्हणल्यावर आम्ही बघणारच बघणारच ना. असं ना? दिसतातच ना काही. तुकडा पाणी नाही काय नाही लय किंवा ती म्हातारची एक टाइमला मी आम्हाला नेऊन द्यावा लागत आहे असं आम्हाला ना? बरं वाटत मग नाही. काय तर. असं करता आणि का? चुलीवर करतं हो ते म्हातार माणूस आणि आणि ती बयाना उत्तर फेकून ती पातील एक एक टाइमला खरं चुली उन्हाला थरून फेकी ती लय बापरे. टेन्शन आम्हाला अरे बेकाराची. हो लय डेंजर ती बाई. हा? म्हणजे ज्याने कमवून ठेवलं ज्याने यांच्यासाठी केलं त्याला त्याच्यासाठीच तसे हाल नाही. मग आम्ही हा? तेच विचार करतो ना बाई किती आणि कमी त्या म्हाताऱ्याने. टायमिंग वर स्वयंपाक पण करत नाही बिचारा भाकरी मागायला आमच्याकडे पण येत असतो कधी कधी. असं का हा. बरं एक काम करा बरं मी सांगितलं तेवढं काम करा मी करते हा? ते चालेल. एवढं गायांचं बघते हा. आणि तेवढं काम करते तुम्ही चालेल. सांगितलं नक्कीच काम चालेल. करते एखाद्याचं भलं होत असं हा. ना तर बरं आहे तेवढा आशीर्वाद लागेल माझ्या पुरीला मला लागेल बरं बरं तेवढं. बरं चालेल येऊ मग हा या, या. चालेल ठीक सर ग, सर हे, सर तिकडे झालं एवढे एवढे पैसे आणले काय होतं तर ए रुपा थांबा 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 आहो कुठे गेलते का आम्ही गेलतो बाहेर काय म्हणता अगं लयच फिरायला लागलेत बाई नवरा बायको तुम्ही फिरावं लागत हाय का नाही काय माहिती का काय झालंय काय झालं अगं तुझ्या सासऱ्याकडे मरणामातीचे पैसे येत कोटीने पैसा आहे ना तुम्ही असं करतात त्यांना अरे काय तुम्हाला नव्हतं माहिती माहिती असेल तुम्हाला मला तुम्ही नाही. दोघं येत काढत होते मला मी कशाला येड्यात काढू तुला म्हणजे तुम्ही त्यांचा मुलगा असून तुम्हाला माहित नाही का? नाही मला नाही माहित ना ताई मला काहीच माहित नाही आणि तुला कोणी सांगितलं साहेब आले होते सरपंच साहेब त्यांनी सांगितलंय मला सरपंच साहेबांनी सांगितलं का? हा आधी तर तुझ्या बापाने सांगितलं होतं मला हा, हा. पण तुझ्या बापाचं खरं नाही वाटलं मला म्हणून मग मी साहेब आले त्यांनी सांगितलं मला आता आहे ना म्हाताऱ्याला जीव लावावा लागत नाही तर म्हातारा खरंच दान करायला बसला मग मी तुला आधीपासून सांगतोय तुम्ही जा मी काय माहिती नाही काही नाही पुढे पुढे बोलायचं नुसतं चला मग आता- चल आता जाऊ काय का करणार? आम्ही काम आहे मला लई. हा बघा तेवढं हा लाडी गुडी लाव लॉलीपॉप बिलीपॉप खाऊ घाला त्यांना मस्त हा. मटन चटन चल येऊ का ग हा हा ये. तेवढं लक्ष ठेव बरं झालं ना सांगितलं आपल्याला हा. कळालं नसतं गेलं असतं म्हाताऱ्यावर सगळं दान करून काय मग आता तुझं काय प्लॅनिंग काय काय नाही मस्त त्यांना खाऊ पिऊ घालायचं खुश हा ठेवायचं ना? ते खुश झाले का आपण खुश आपल्याला पैसे आहे ना हा ना? चला वाव बस ना बस ना येते मी पाहिजे जाते या सासरे बुवा उशी बिशी आणायची घरातून ना तशीच झोपले तुम्ही बिगर उशीची सवय लागली आता. हा का अहो ते काय झालं गडबडीत आहे ना मी काय खायलाच केलं नव्हतं म्हणलं चालले तर काहीतरी आणते आणि करते मस्त खायला मला लक्षातच नाही राहिले मी रात्री केलं स्वयंपाक मला असं वाटलं आत्ताच केलंय मी बस ना मी शेवाय उकडील्या आणि तेच खाल्ल्यात. खाल्लं वय
आहे बर. तर डोकं बिकं दुखतंय का? दाबू काय? नाही पाय पायचे पाय दुखत असते ना. वरती घ्या पाय. मी दाबून देते. घ्या घ्या वरती. घ्या द्या त्यांच्याकडे द्या चेपू द्या तिथे. हा लय थकल्यावानी झालेत नाही का? हा करा सर. चेप चेप चांगलं चेप. हात लय दुखत येत आता सगळं दुखत ना. हा काय करू खायला मग? तुम्ही सांगता ना ते. खायला. हा मागा काय मागायचं ते मागत येणार त्या. एवढा कसा बदल झाला? होत असतो प्रकृती आहे ना. बदल हा अपेक्षित असतो तो होत राहतो. तो झालाय. असं का? हा हा अहो, नंतर मला वाटलं मी असं नव्हतं वागायला पाहिजे. तुम्ही मोठे किती केलं नाही का? माझ्या वडिलांच्या जागेवर आहे नाही का? ऐ, हा चिमटा घे रे हाताला. आता घेतो. अरे माझ्या घेतीच्या नको घेऊ. तुमचं घेऊ. हा आयो अहो काय कळतं का नाही? हा इतके जोर चिमटा घ्यायला लागेल ना काय? त्यांना. हाय का? त्रास देता काय वडिलांना? कळतं काही? हो जागे आहे मी कळालं मला. आहे ना. बरं मग मी काय करू? जाऊ का मग मी? जा. पटकन मटण भूक मटण लागली घेऊन असं ये. शेवायचा भात खाल्लाय फक्त. तर ती भाकरी बिकरी टाकीन. हा लवकर या. मग सासरे बोल. चांगला मसाला आण रे त्याच्या बरोबर. हा बघा ऐका काय हा. सांगते. ते कोणता मटण मसाला काय आणते हा म्हणते ते. मटन मसाला. तुम्ही नाराज नाही ना माझ्यावर? नाही अजिबात मी नाही. आता तुम्हाला लय जीव लावून तुम्ही म्हणता ना तसं. चहा करू का? दादा पण, भाकर खाणार असाल ना तुम्ही त्यांच्या सोबत? हा भाकर भाकर हा भाकर भाकरच खाणार आहे. बाजरीची भाकर ज्वारीची करते. का बाजरीची भाकर खा. नाही बाजरीची आवडते मला. बाजरीची आणते ना. हा. मग बाजरीचं पीठ आहे ना घरामध्ये? का हाय, आणायचं? हाय, 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 आहे ना. हाय. किडे वगैरे नाही ना लागले त्याला? नाही. नाही बरेच दिवस झाले तू केले नाही ना म्हणून म्हटलं मी. बाकी मग? मग आणू का विकत आणू का? नाही म्हणते ना आई म्हणून. आहे ना. हाय बरं बरं. त्यांच्या पुरता होईल. तुमचं काही नाही. तुम्ही उपाशी राहिले चालेल ना? नाही माझ्यासाठी पण करून टाक ना तेवढं. मी पण खाईल ना मग. मला पण बरं तुला बरं आहे. बरं करते. आणायचा पटकन. हा. चहा करू तुम्हाला? हा ठेव चहा मग. झालाय चहाचा टाइम झालाय. हा डोकं दुखतंय काय? नको आता. नाही ना. हा रोज थोडं एक कटी सगळं दाबिलं तर मी जायचो. अहो, नाही ते कसं मला नंतर वाटलं नाही का नको असं. बरं झालं लवकर वाटलं ते. चालतं की लागते स्वयंपाकाला हा, मग. हा चालेल लाग. हा करा आराम तुम्ही. हा, चहा आणते. करतो. हा. हा इला एवढा कसा बदल झाला यांच्यात? कोणी मटणाला पैसे देते, कोणी हात चोपित, कोणी पाय चोपित. सरपंचानी सांगितलेला आयडियाचा असर दिसतोय ह्यो. हा तेच कारण असेल. नाही तर एवढं उशी देऊ का, पाय चोपू का, हात चोपू का, डोकं चोपू का, काय खायचंय? तुम्ही शेवाय खाल्ल्या असत्या, आता भूक लागली असेल बहुतेक. त्याचाच परिणाम आहे सरपंचानी सांगितलेला. चला काही खायना झाला यांच्यात बदल. लिहून ये लवकर काढ. चल काढू लाग मला. चल लवकर. नाही मला मी काय थकले. चाललंय यांचं बघू? हो सरपंच साहेब. अरे या बापरे. ना. तुमचं काय चाललंय? ए, वय गाडीत होते. असं का? हा बर पोरांना टाकायची होती. बर काय काय ऐकायला आलं का तुम्हाला? आलंय बरं का थोडस कानावर. बाई, हा. जीव लावायला लागलेत म्हाताऱ्याला. हा समजलंय आम्हाला. जीव हे काय? लावायला लागलेत. हा. बरं झालं बाई, एखाद्या चांगलं हा. झालं. बरं वाटायला लागलं आम्हाला बी आता. आणि खायला प्यायला काही देत नव्हते. आता मटन चटन बिटन चाललंय त्यांचं. खरं? म्हातारं चांगलं तगडं केलंय त्यांनी. खरं काय? हा अरे चांगलं बाप. वाटायला लागलं झालंय. असं हा. दोन दिवसाला शॉपिंगला जायची, पिक्चरला जायची. आता जात पण नाही. असं? घरातच असती म्हाताऱ्याची काळजी घेत, बाबा. पाय बी काळजी दाबत. घेते आता, लय काळजी. असं खरंच लय काळजी घेते. म्हाताऱ्याकडे लय पैसा आहे ना. लय म्हाताऱ्याला पैसा म्हणून हा. काळजी म्हणूनच घ्यायला लागते. असं ना हा, चांगलं झालं काय मी तुला सांगितलं होतं ना काल बोलता आहे की नाही? पाऊस पाणी पेरणी बिरणी अजून काही झालेलं नाही दिसत. नाही अजून चाललंय हा, आता. चांगला पाऊस झाला आपल्याला आहे की हा, नाही? लय पाऊस. हा, हे भंगार नुसतं पाणी बिणी सोडता नाही का हे नुसतं नुसतंच गाणं म्हणत असते. नुसतं काय गाणं. काय नेमकं आला, problem? आला, वारा, बाई, झालं. वारा वारा संगे पावसाच्या धारा धारा धारा. आठवण करासया निघाल्या तसुरा. निघाल्या सासूबाई ते. सासुरा सुरा नाही. निघाल्या सासुरा सया निघाल्या आम्ही तसुरा. गाण्यामध्ये निघाल्या काहीतरी ते. आम्हाला माहिती सासूबाई ते, आला, सुरा नाही. वारा 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 बस, वारा बस, बस, बस. पावसाच्या धारा. भरपूर झालंय. बस झालं. बरं. गाणी ऐकू ऐकू तुम्हाला डोकं काय नाही दुखत का हो? हा ते माझ्याकडे आज बळच मागा लागून आलंय काय असं झालं सांगायचं काय? तुम्हाला हा हे नुसतं आम्हाला तर बाई सकाळ संध्याकाळ ते ऐकायलाच इथं आलो. हा. वैरणीपाशी आलो ते हाय चालू. असं ना मग काय? सरपंच आहे, मी शिपाई आहे. हा, मग हा, तेच तेच ना, ना. तुमच्या शिपाईचं कॅसेट गाणं फुकट सांगतोय. भेटली.
कॅसेट फुकट भेटली हा, म्हणलं. तेवढं आहे, तेवढं फुकट आहे. बरं मी काय म्हणतो हा. भारी झालंय ना मग एकदम भारी चाललंय काय. म्हातारा साखर झाले बरं हा. घेईन मी गाठ घेईन हा शेजारी नाही रे, त्याच्यामुळे आम्हाला माहित पडतं. आता आनंद तुम्हाला आनंद झाला आहे की नाही लयच भारी वाटायला लागले. बरं, लय बरं, मस्त बरं, वाटायला बरं. लागले. मग बेस्ट काय झालंय तर. एकदम. चालेल येऊ का थोडं काम आहे थोडं हा हा चालेल. ए, चल, हे काढ. चल. ए मम्मी काढ काढ लवकर. तू का अशी मला काढती का? कंटाळा आला ना. काढ लवकर धर. हा धर तिकडून. आणू तुम्हाला जेवायला. अगं बाई सासरी बुवा काय झालं? अगं बाई कसलं ताप आलाय. ओ उठा उठा काय होतंय सासरी बुवा? अगं बाई काय करू? उठा थांबा मी यांना बोलवते. हो ते राहू द्या. ते सासऱ्यांना बुवांना काय झालं बघायला तापले ते फनफन करू राहिले. बोला ना बघा ना सुद्धा हाला ना सुद्धा. त्यांना दवाखान्यात न्यावं लागेल. कोणाला तरी फोन करा पटकन गाडी मागवा. मला तर काही सुचानाच झालं काय करू. चला ना बघू काय राहिले. चल ना चल 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 बघा 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 पटकन. अयो दादा मग शिकवत होते. दादा सासरे भाऊ उठा. कसलं तापलं अंग. अगं बेशुद्ध पडले ते. मी सुद्धा पडले. थांब सासरे भाऊ उठा. अगं थांब थांब. फोन लावा कोणाला तरी. सासरे भाऊ अगं बाई मला शिकवत होता आवाज येत होता चांगला. हॅलो सासरे भाऊ उठा. आओ हॅलो सरपंच अहो दादाची तब्येत आहे ना बिघडली. हा कोणाची गाडी असेल तर पाठवून द्या ना. लगेच पाठवून देता ना दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे. हां 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 आता काय सांगतो गडबडीमध्ये झालं तुम्हाला फोन. बरं द्या द्या पाठवून द्या गाडी. हां पाठवून द्या हां हां काय काय येत आहे येत आहे. ओ सासरे भाऊ उठा. घेऊन जातो. ओ गार पडले तर मग गरम होते. काय झालं ग? काय झालं? काय माहिती अचानकच काय झालं काय माहिती. दादा. काय झालं सगळे बरे होते. अयो लय ताप आहे. तर तेव्हा बाबा बाबा उठा ना बाबा. काय माहिती अचानकच झालंय. मी सुद्धा पडले. बोलले नाही ना. हो नाही आम्ही कशाला काय बोलायचं. मी इथं नव्हतो तू काही बोलली नाही ना वाकडं तिकडे. नाही हो नाही बोलले मी काही नाही बोलली. देवा शपथ ना. तुमची शपथ काय बोलली मी काही. मी तर जेवायला बोलवायला आलते त्यांना मी बघितलं कणत होते. तुम्हाला बोलवायला आले तर बेशुद्ध बी पडले तेवढ्यात ते. अरे देवा गाडी बिडीने फोन केलाय का? झालाय फोन झालाय गाडी येते बघा सरपंच फोन केला. परत फोन करा. परत फोन करा सरपंचांना लवकर. चुकून हुकून गुईरण पडली झोपेची भाजीत. नाही ग अहो सरपंच हॅलो सरपंच अहो पाठवली का गाडी पाठवली का. लवकर पाठवा. एमर्जन्सी म्हणा. अहो बेशुद्ध पडले दादा तर काय समजा ना आम्हाला काय करावं. लवकर गाडी पाठवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागणार त्यांना. हां हा लय तापले दादा. हां लवकर पाठव. अगं ते जिवंत येत आताच पात्राने हल्ली ती काय झालं? हवा घालते उठते तरी. काय झाले? ओ बाबा सासरे बुवा. उठा ना ओ बाबा. मी गावात पळत आलो गाडी नाही आली अजून अजून नाही आली सरपंच तुम्ही वेळेवर आले पण गाडी अजून आली नाही. ड्रायव्हर बाहेर गेलता माझीच गाडी पाठवली येऊन राहिलेली अहो, ते हालायला हॅलो. पण बघा ना. काहीतरी करावं लागेल याला. बापरे खूपच ताप नाही, आहे. नाही, हालायला पण मला तर लय बघते. टेन्शन आलंय सरपंच. तू नक्कीच काहीतरी बोलली असणार आहे यांना. हो नाही हो मी कशाला काय बोलू. गाडी उचला लवकर. ए ड्रायव्हर ये नाही का लवकर. चल आपण घेऊ धर ना तू कस काय आहे तुझी बायको आहे रे. हा धर. धरा ना लवकर धरा ना. तिकडे जा पकडा. थांबा काय नाही होत दादा तुम्हाला. हळू काय घ्या आतमध्ये. ए, गाडी कर चालू. थांबा मला येऊ द्या. थांबा जाते मी. या आम्ही पण येतो. तुम्ही घ्यायला तुम्हाला जा चला दवाखान्यात जा. काय करू पा? काय ग बरं काय सासऱ्याचं? बरं आहे बाई काय सांगायचं. दिली सुट्टी मरणाचं मोठं बिल झालंय पैसेच नाही सोडवायला. आणि मग त्यांना म्हणलं थांबा इथं पाहते मी. सरपंचाला सांगितलं. सरपंच म्हणले पाहतो बघतो नाही का करतो म्हणले. हा तू म्हणली होती ना त्यांच्या पेटीत पैसे. हा मला म्हणले होते पाहिजे सर. पण ते चाव्या पण त्यांच्या पशीच आहे. मग आता मग कसं उघडायचं. आम्हालाच बघावं लागेल कुठतरी पैसे. फोडायचं कुलूप फोडायचं. हा नाही तुटायचं ते लय मोठं आहे. मी करते मदत तुला. तेवढाच मोठा दगड आणायचा आणि तोच घालायचा. तू करशील. मी मदत करते पण मला 1 रुपयातून 4 हिस्सा पाहिजे.
4 आणे एवढे नाही बरं का, पण थोडेफार देईन मी तुला. हे असं कसं ग तुझं? बघू ना किती निघते त्याप्रमाणे दिन बाई तुला. चल आता मला महत्वाचं त्यांना दवाखान्यातून आणायचं इथं. बरं चल आपण बघू. चल चल चल. मार जोरात मार. अजून हे गटुडं बघ, गटुडं बघ किती मोठं आहे. ये उचल 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 चल चल बाहेर चल. उघड उघड. अगं बया बघितलं म्हाताऱ्याने असलं लपून ठेवलं होतं बाई. आयो एवढे पैसे भेटले. पैसे का शर्ट पण डबल डबल टिबल टिबल लावले अगो. लय लय माल दिसतोय, लय माल दिसतोय. समसमत जाईल. हे काय दगड दगड बाई म्हाताऱ्याने असं येड्यात काढलं का मला. काढलं बाई तुला कसला बापाने जीव लावले होते बाई. कसला विश्वास केला. तू सांगितलं होतं मला लय पैसा आहे. अगं मला सरपंच साहेबांनी सांगितलं होतं. असं दगड कोण ठेवतं का पेटीत. बाई मला काय माहिती ह्याचं. मनाचा चुना लावला आम्हाला दवाखान्यात. कोण देईन आता पैसे. एवढं जड आहे म्हटलं, अजून लयच माल दिसतोय, पण कशाचं मला काय माहिती बाई. लय चालू निघाला म्हातारा खरंच ना. बाई तुमचा म्हातारा तुझे- हुशार निघलाय बाय. तुझे मटणाचे चटण्याचे सगळे पैसे व्हायला गेले बाई. माझं तर आता डोकंच बंद पडलं. काय करावा. मी ना सरपंचालाच फोन करून बोलून घेते आता. मी लावते फोन. माझा फोन दे बाळा. ती बरं पटकन पटकन दे. आता त्यांच्याशिवाय पर्यायच नाही, पैसेच नाही आणायला. हॅलो अहो सरपंच साहेब, ते या ना जरा त्या हिच्या घरी, रुपाच्या घरी या बरं. हा हा या या. हा या. हो सरपंच साहेबांना फोन लावलाय. येतात आता का? येतात. आता हे दगडांचं काय करायचंय. मारा मला आता. बाई मला तर आचायलाच यायला लागलं बाई. ती बघू बघू. येड्यात काय काढलं झालं? मी इथं जवळूनच चाललो. हा बाई. काय झालं आ? दगड म्हाताऱ्याचं गुप्तधन. गुप्तधन. असं? हा हा. अरे बापरे, म्हाताऱ्याला पण सुट्टी झाली होती, म्हणजे डिस्चार्ज दिलाय म्हाताऱ्याला. अहो तुम्हाला फोन केला पैशांसाठी. हा मग मला आठवलं या मला म्हणलं दगड का गोळा केले त्यांच्या पेटीतून निघाले. म्हाताऱ्याच्या पेटीतून. तुम्ही म्हाताऱ्याची पेटी फोडली? अहो पैसे लागत होते ना दवाखान्यासाठी म्हणून फोडली. मला फोन केलता मी. तुम्हाला वेळ होता. पैसे पाठवून दिले माहितीये का. डिस्चार्ज हा, येते ते 1-2 मिनिटामध्ये. आता मला आता फोन केलता, आलेच जवळजवळ. हा आणि का? मग त्या पेटीमध्ये दगड निघले. हा दगड निघली. चांगलंच येड्यात बघा ना. अरे बापरे. कसलं चालू म्हातारा बघा. असं मग काय, जाऊ दे आता. निघले ठेवले असते कशाला, जाऊ दे. पण दगड काय ठेवली पेटीत अशी एवढे असं मारून का? गुंडाळून गुंडाळून कमून ठेवले असत्या. हा काय आता मला नाही सांगता. असते. आले. या 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 या. आले आले आले. आणलं तेव्हा म्हातारा उठ आलं. ना, सेवा कर की होय जरा. तिकडे. या या या. बस बस या. बस. इकडे सर इकडे सर. बरं वाटतं ना आता. हा बरं आहे. बरं झालं. सरपंच चांगलं. मी आधी तुमच्या पाया पडतो. का हो? सरपंच हा काय. तुम्ही वेळेवर मदत केली आमची. बरं. तुम्ही शिपायाकडनं पैसे पाठवले हो, हो. आणि दादांना सुटका झाली. नाही, बरं झालं. बरं हे दगड दगड असं झालं की म्हाताऱ्याला पैसे भरायला नाही. काय केलं तुम्ही? पेटी फोडली. म्हातारीची पेटी फोडली आणि म्हातारीच्या पेटीत त्यांना म्हणतात दगड सापडले यांना. म्हणजे पैशासाठी म्हातारीची पेटी फोडली असेल. हा दादा काय भानगडी. काय मी तेच विचारतो, मलाच कळत नाही. तुमच्या पेटीतून निघाले म्हणलं तुम्हाला माहिती असेल ना. एक मिनिट माय पेटी फोडली तुम्ही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही खरंच दगड म्हातारीचे भेटले का? पैसे लपवले आणि दगड आणून ठेवले इथं. तसं अहो, या दोघी वाटायला सोबत लागलं. होत्या. मी एकटी काय नव्हती. केलं असेल, पैसे काढून घेतले असेल आणि दगड आणले असेल. नाही 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 हो नाही नाही? नाही पेटी फडताय आम्ही होतो ना. सामील तुम्ही तिघी जणी एकमेकींना तुम्ही गप्प बसा आता काय. आम्ही तुम्ही काय नाही तुला चांगलं ओळखतो मी. तुला चांगलं ओळखतो. अहो नवरा आहे का कसाही काय आहे तुम्ही असे. कसंही असलं तरी नवराचे मी तुझा. पण तू हे असलं काय करशील मला वाटलं नव्हतं. कुठे पैसे सांग. हे बरं आहे तुमच्या बापाला विचारा कुठे पैसे. माझ्या बापाला कशाला विचारायचं. तू त्याच्या पेटीला हातात कशाला मग लावला. त्यांना सोडवायला पैसे लागत होते ना. मग मी कुठून आणले असते पैसे. तुला कोणी सांगितलं होतं शांतपणा करायला. हो देख हा ना? पैशाचे दगड झाले असते. हा आपोआप. पैशाचे दगड झाले. सरपंच काय खोटं बोलतात बाई धडधडीत जादू आहे माणसं. का? सरपंच हा, मला आता काही कळत नाही. बाबा मी आता तुम्हाला सांगतो. हा. का रे तुला लाज वाटते का? लाज. हा आणि तुला लाज वाटते का? म्हाताऱ्याला जीव लावित नव्हते. म्हातारा हाताने चहा पाणी तुकडा पाणी करून खात होतं. बरोबर आहे की नाही? बरोबर, आणि हे मग बरोबर आहे. म्हाताऱ्याचे एवढे हाल चालवले होते. तुम्हाला लाज वाटते का? तुम्हाला 15 एकर शेती, 2 एकरच वडिलोपार्जित आहे. हा 13 एकर म्हाताऱ्याने घेतलेली स्वकष्टांनी काम करू करून लोकांच्या विहिरी फोड, बारवा फोड, काही एकर कामं करून 13 एकर घेतलेली. आता आहे ना ही आयडिया म्हाताऱ्याला मीच दिली होती आणि मुद्दा मीला जाऊन सांगितलं होतं. इथं मला पाणी पाहिजे होतं तेव्हा तिला सांगितलं होतं सांग म्हाताऱ्याकडे लय पैसे आहेत. आणि तेव्हापासून म्हाताऱ्याला तुम्ही जीव लावायला लागले. आलं का लक्षात? म्हणजे पैसे असतील तर म्हाताऱ्या माणसाला जीव लावायचं. हा असा त्याचा अर्थ होतो ना. आणि पैसे नसले त्याचे हाल करायचे. अरे पण तुम्हाला ही अक्कल आहे का? आज
13 एकर स्वतः घेतलेली वडिलोपार्जित जाऊ दे, पण 13 एकर ते स्वतःच्या कष्टाने घेतलेली जमीन खरेदी खताने घेतलेली असल्यामुळं ती त्यांना विकता येते. आणि आज ती इथं चालू आहे जो 30 लाख रुपये 40 लाख रुपये रेट, म्हणजे 1352 5-6 कोटीची इस्टेट म्हाताऱ्याकडे आहे. आलं का लक्षात? आणि एवढी मोठी इस्टेट एवढं मोठं धन असताना तुम्ही म्हाताऱ्यात जीव लावत नाही. आता काय करायचं रामभाऊ माहितीये का? ती सगळी जमीन विकायची, स्वतःच्या नावावर पैसा टाकून द्यायचा. आलं का लक्षात? अहो नाही सरपंच चुकला, आता नाही असं करणार आम्ही. परत तेच करणार आहेत का तुम्ही? नाही आता नाही करणार जमीन परत. विकायची आणि मी गिराईक बघतो. आलं का लक्षात? अहो नाही परत नाही होणार आमच्याकडनं, खरंच माफी मागतो जे आम्ही. काही पैसे होते म्हाताऱ्याने दिले, हा बांगला बांधला मस्त पैकी आईश करताय, मजा करताय. हा? माझ्या कसली करतो म्हाताऱ्या सरपंच? जीवावर- कुठं करून देते नाही नाही बरोबर हे बरोबर यांचं पटलं मला म्हणणं बरोबर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. काय तू पण सामील होती वय यांना. सामील काय यायचं आता पण बरोबर बोला अरे, हे आम्ही वाटलं हात बघितलेत ना वाटलं म्हाताऱ्याची. तुम्हाला नाही पण तू सामील होती ना. काय रे भाऊ? हा? तुमच्या पोरांनी तुम्हाला असं जर केलं तर जमेल का? मी तेच बोलतोय. काय बोलतो? मी ताई तू सामील झाली ना, तू तर हे चांगलं चांगला केलं. बायकोचा बैल झाला. आमचे डोळे उघडण्यासाठी ना हे जे तुम्ही केलं ना याच्यासाठी ना मी तुमचा फार आभारी आहे सरपंच, खरंच फार आभारी आहे मी. पण तुम्ही तुला काय वाटतंय? चुकलं माझं, खरंच माफ करा, मी पाया पडते तुमच्या. नाही, परत बरोबर झालं. परत नाही पाया नको पडू. परत पाया नाही असं पडल्याने व्हायचं. काही होत नाही. म्हाताऱ्याला जीव लावायची तुम पुढं. हा. मग काय म्हातारा विकणार नाही, काही नाही. माझ्याकडे पुन्हा तक्रार कानावर येता कामा नाही. हा. आलं का लक्षात? बरोबर. हा? अहो काय काय आहे हाय ते सगळे यांचंच आहे ना. तुमचंच आहे ना. मला थोडंच वर घेऊन जायचंय. बरोबर आहे. ऐक ऐक जरा ऐक. तुझ्यामुळं मला सगळं गाव बैल बैल म्हणायला लागलंय. उगाच कशाला धाक धाक होती, काय गरज आहे का? प्रेमाने राहायचं ना जरा. जशी- सरपंच जरा कान उघडा जरा याचे जशी पण. तो आई बापाला जीव लावती तशी याच्या आई बापाला जीव लाव ना. नाही आणि आई तर नाही बिचारी. नाही आणि तुझ्या भावानी समजा तुझ्या आई वडिलांना जीवला नाही जर जीव लावलं तर काय करशील? तुला पण भाऊ आहेत बरोबर आहे, ना, वाईट तुला वाटतं. भाऊजाई आहेत ना. बरोबर आहे. आलं का तुझ्या लक्षात? आलं सरपंच, चुकलं, खरंच माफ करा. इथून पुढे म्हाताऱ्याला जीव लावायचं नाही, लावलं ते 13 एकर विकून टाकू. नाही आता तुम्ही बघा मी कसं जीव लावते. बर ठीक आहे, चला चालतंय. जाऊ का मग? येऊ का? मला काम आहे. सरपंच मी चला. आभारी आहे तुमचा बरं हा, का. आणि हे दगड द्या आता फेकून आणि म्हाताऱ्याला जीव लावा. चालतंय. नाही ते हे दगडाने मारते ते सरपंच. काय काळजी करताय? 13 एकर आहे ना आपल्याकडे. आलं का लक्षात? हा. हा, अजिबात घाबरायचं काम नाही. तू जीव लावायचं म्हाताऱ्याला. चला येऊ का मग मी? हो या. चला आम्ही पण येतो मग हा, हा? या. येतो आम्ही पण. हे दगड घेऊन जा. काय नाही जा ना, दगड घेऊन दे ना कुठेतरी टाकून. नाही बाबा तुम्हीच घ्या का आता तुम्ही. नाही तर पेट ठेवा ते. हो रामभाऊ, येऊ का? हा, या. ए, बरं का जीव लाव. हा बरं या आहे तुमचं आता. हा बरं आहे चला हे बाई. या याचा अजून मधून भेटायला. ठेवा. लईच भारी येड्यात काढलं राव तुम्ही हा? सरपंचाची आयडिया होती हा, ती. नाही पण बरं झालं तुम्ही काढलं येड्यात बरं का. त्याच्याशिवाय ना ही वटणीवरच आली नसते. पेटी ठेवून त्या परत काम आहे तुमच्या पोरासोराला. दादा हा. बरं वाटतं ना तुम्हाला? आता एकदम बरं वाटत आहे. पडायचं का थोडस? नाही आता नको. बरं वाटलं. पाडणीवरून आठवून सांगतो बायकोला लई भारी पाडलं राव तुम्ही तोंडावर. मग ही सरपंचाची आयडिया होती. आयला माझ्या डोक्यात आली नसती दादा. आयला मी ना पारले धाकधूक जीव होता राव. सकाळी उठलं ना ही उठलेली दिसली ना की माझं आहे ना असं टेन्शन आहे त्यानं तुम्हाला काय सांगू. मला ना पोटाचा त्रास सुरू झाला. अहो नीट व्हायची सुद्धा नाही माझी माहिती का. आणि आता तुम्ही हिमेक मारली ना असं एकदम मस्त लाईट होणार आहे बरं कसं काय idea मग? काय लाव दादा लयच भारी. तुमच्यापेक्षा मी तुम्हाला सांगत होते आपले सरपंच लयच भारी होतो राव. मग तेच ना सरपंचाची आयडिया होती म्हणून ती केली. आणि मला सांगा ती शाजाची ती तायडी तिला पण घेतलं राव तुम्ही. पण ती एवढे पाटका तोंडाची ती पण तिने कुठं लीक नाही होऊन दिलं राव. ही लई मोठी गोष्ट आहे. असंच असतंय. हा नाही जास्त पण- करायचं म्हणलं ना शेजारी पाजाराला मदतीला घ्यावं लागेल. नाही पण तिने चांगलं केलं लय चांगलं आता काम. जाय घरात हा. आणि काहीतरी चटपटीत खायला आणि तिला म्हणा कशाला घरात जायला पाहिजे मी. आवाज दे इथं मग. ना आवाज देतो ना. दे आवाज. अगं ऐकलं का? जरा आहे ना दादा नाही ना तुम्हाला पथ्य नाही ना. काही सांगितलं डॉक्टर म्हणले काही खा. काही खा. दादांना काही खायला सांगितलंय. असं एकदम झणझणीत एकदम भारी असं ना जेवण बनव दादासाठी. हा एकदम भारी बनव. 13 एकर आहे 13 एकर. हा 15 एकर आहे 15 एकर. दादा काय आणायचं तुम्हाला सांग. काही आणायचं नाही ते होरड्याचे ते धपाटे करायला सांग ना. हा. अगं ऐकलं का? हुरड्याचे धापाटे कर हुरड्याचे धापाटे. हा अजून काय?
काय नाही बस रोज एक सांगत रोज एक एक ते काय सांगू नाही ते नाही सांगत नाही ते उगत निघालं तू वाटत नाही दादा माय दाबून चेपून देऊ आता का? नको बरं लागत आता बरं रे. हा. उलट तिला दाबायला लावायची तू कशाला दाबी तू नाही नाही मी पण दाबीन ना माझं पण काम आहेच ना दाबन ना मी पण हा? चालेल, चालेल. मी तिचं नरडे दाबण्याची वेळ आली. बरं हा. आता पडतो हा, पड, पड, थोडं पड. गोळ्या औषधं खायच्यात मला पड 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 थांब या ना पडा तुम्ही मस्त घेणं तुम्हाला एकदम नारळाचं पाणी आणून देतो हा झोपा डॉक्टर म्हणले उशी नको घेऊ नको नाही देतो उशी देतो मला नको, कळलं नको, तुमचं नको. काम ना कळला मला नको. देतो